चैत्र पौर्णिमा येत्या 12 एप्रिलला आहे. या दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे. खरं तर पौर्णिमेसाठी कोणताही सण उत्सव नाही. मात्र पौर्णिमेला हिंदू धर्मात शुभ तर अमावस्येला अशुभ मानलं जातं. चैत्र पौर्णिमा येत्या 12 एप्रिल 2025 या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी साजरी करणार आहे. खरं तर पौर्णिमेसाठी कुठलाही दिवस किंवा कुठलाही सण नाही आहे. पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेकडे बघितलं जातं. या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा साजरी केली जाते. खरं तर पौर्णिमेला चंद्रासोबत देवी लक्ष्मी आणि माता विष्णू यांचीसुद्धा पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी उपाय आणि सेवा केली जाते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्राला अर्घ्य द्यावे असे मानले जाते की ही सेवा केल्याने सगळ्या अडचणी दूर होतात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधात तांदूळ मिश्रण करून ते चंद्राला अर्घ्य द्यावे आणि प्रार्थना करावी. एक मंत्र बोलावा. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. कोणता आहे तो मंत्र जाणून घेऊया. ओम श्रीं श्रीं श्रूं सहा चंद्रमसे नमः हा तो मंत्र आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करणे हे सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून चैत्र पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आपण साजरी करत असतो. भगवान हनुमानरायांची कृपा आपल्यावर राहावी, त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळावा म्हणून सुद्धा काही सेवा आणि उपाय करायचे असतात. आता पौर्णिमा म्हटलं तर साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस. आता ह्या दिवशी काय पूजा करायची, कुठली पूजा करायची, कुठले मंत्र जप करायचे ते तर आपण बघणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही एका झाडाला स्पर्श जरी केला तरीसुद्धा तुमच्यावर साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना स्पर्श केल्याचं अनुभव आणि फळ तुम्हाला मिळेल. तर मंडळी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पिंपळ वृक्षात वास असतो. होय, पिंपळ वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्यास माहिती आहे. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी साक्षात दर पौर्णिमेला पिंपळ वृक्षात वास करत असतात. मग याचंच औचित्य साधून आणि शनिवारही असल्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्घ्य म्हणजेच पाणी अर्पण करू शकता. पिंपळ वृक्षाला जल अर्पण करताना त्याच्यामध्ये कच्चं दूध असेल तर ते टाकावं आणि थोडेसे काळे तीळ टाकावे. हे तीनही मिश्रण एकत्रित करावं आणि पिंपळ वृक्षाच्या मुळाशी ते अर्पण करावं. पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा घालावी. शक्य असेल तर दिवा लावावा. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रजाप तुम्ही करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करावी. माझ्या संसारिक आयुष्यातील जे काही संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे ते कमी व्हावे अशी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाल्यावर प्रत्येकाने भगवान श्रीहरी विष्णूंचं मनोमन ध्यान करावं आणि पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्या. आता या किती प्रदक्षिणा घालाव्या तर हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही करू शकता. तुम्ही 11 घालू शकता, तुम्ही 21 प्रदक्षिणा करू शकता किंवा तुम्ही 108 प्रदक्षिणासुद्धा पिंपळ वृक्षाला अर्पण करू शकता.
ही सगळी सेवा करून झाल्यावर प्रत्येकाने देवाचं स्मरण करावं. आपल्या पितरांचं, इष्टदेवतांचं, ग्रामदेवतांचं स्मरण करावं आणि पिंपळवृक्षाची प्रार्थना करावी. हे कृत्य म्हणजेच हे काम तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जल अर्पण करायचं असेल तर ते 6च्या आधी करावं. नंतर तुम्हाला जल अर्पण करता येणार नाही. तेव्हा तुम्ही फक्त प्रदक्षिणा घालू शकता, स्पर्श करू शकता, भगवान विष्णूंना प्रार्थना करू शकता. माझ्या आयुष्यात जे काही दुःख चालू आहे, जे काही संकट चालू आहे, जो काही त्रास मी भोगत आहे, त्याच्यातून मला मार्ग मिळू दे, त्यातून मला सुटका मिळू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ही पूजा केल्यावर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. चांगलं आयुष्यात घडत जाईल. भगवान विष्णूची कृपा राहील. कुळदेवीची कृपासुद्धा तुमच्या घरावर अखंड राहील. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.